नमस्कार मंडळी. भूतांच्या कथा, भूतांचे किस्से, भूतांचे सत्य अनुभव ऐकायचे तर चला मग जाऊया डीटी स्टोरी टेलर या मराठी हॉरर चॅनलला. नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कोकणातल्या किंवा इतर भागातल्या भूतांच्या कथा, भूतांचे किस्से, भूतांचे सत्य अनुभव जर तुम्हाला ऐकायचे असतील तर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण शेतामध्ये राखण करण्यासाठी, वन्य प्राण्यांना घाबरवण्यासाठी म्हणून जे बुजगावणं लावतो आणि त्या बुजगावण्यामध्ये एखादा प्रेतात्मा कोणत्या प्रकारे प्रवेश करतो आणि तो शेतकऱ्यांना कसा काही त्रास देतो आणि त्यानंतर ते शेतकरी कोणत्या प्रकारे त्या त्रासातून, त्या बुजगावण्याच्या त्रासातून कसे मुक्त होतात, ही स्टोरी आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, अंबड नावाचं एक गाव असतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव, सुंदर गाव, निसर्गरम्य. त्यातली जमीन ही फार सुपीक असते, त्यामुळे शेती अगदी चांगल्या प्रकारे व्हायची. गावाची लोकसंख्या 400 ते 500. गावामध्ये सर्जेराव नावाचे एक पाटील असतात. त्या पाटलांकडे गावातली 50% शेती ही पाटीलांच्या नावावरती असते आणि इतर शेतकऱ्यांच्या 50%. त्या पाटीलांकडे धन, दौलत, ऐश्वर्य सगळं असतं, परंतु त्यांना कधी गर्व नसतो किंवा मोह नसतो किंवा स्वार्थही नसतो. ते गावातील शेतकऱ्यांना मदत करायचे, त्यांना समजून घ्यायचे. असा त्यांचा प्रेमळ आणि सुस्वभावी असा स्वभाव होता. त्यामुळे शेतकरी त्यांना चांगले मानायचे, की त्यांच्यावर प्रेम करायचे, एकंदरीत त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करायचे. तर यावर्षी पाटीलांनी असं ठरवलं होतं की आपल्या शेतीमध्ये आपण ऊस लावलाय, फळभाज्या लावल्या, पालेभाज्या लावल्या. तर यावर्षी मक्याची लागवड करायची, म्हणजे मक्याची जी कणसं असतात, जी आपण भाजून किंवा उकडून खातो, त्या मक्याच्या कणसांची शेती करायची 4 ते 5 एकरमध्ये, जेणेकरून बाजारपेठेमध्ये विकून आपल्याला 4 पैसे मिळतील, असं त्यांच्या मनामध्ये एक विचार येतो. मग ते ठरवतात की काही करून आपण यावर्षी मक्याची लागवड करायची. दुसऱ्या दिवशी ते गावातील 4-5 शेतकऱ्यांना बोलवून घेतात आणि ते म्हणतात की यावर्षी मला मक्याच्या कणसांची लागवड करायची आहे. तर तुमची मला गरज लागणार आहे. तुमचा जो काही मोबदला होईल मजुरीचा, तो मी तुम्हाला देणार, परंतु तुम्ही मला मदत करा. तर शेतकरी म्हणतात, ठीक आहे, उद्यापासून आपण कामाला सुरुवात करूया, जमिनीची मशागत करायला सुरुवात करू. मग दुसऱ्याच दिवशी जे आपले जोतं असतात बैलांची, ती 4 शेतकरी घेऊन दाखल होतात, त्यांच्या बायका, आणि जमीन नांगरणीचं काम, त्याच्यानंतर त्याची जी मशागत आहे ते सगळं करण्याचं काम सुरू होतं. 4 दिवसामध्ये ती जमीन आता बी घालण्यायोग्य होते आणि पाटील सगळ्यांना सांगतात की उद्या सगळ्यांनी या, माझ्या कुटुंबातली माणसं. कारण पाटलांच्या कुटुंबामध्ये पाटील, त्यांची बायको, मुलगा, सून आणि 2 नातवंड असं त्यांचा परिवार असतो. तर घरची देखील मंडळी त्या कामामध्ये, म्हणजे शेतीच्या कामामध्ये मदत करत असते. तर पाटील म्हणतात की उद्या आपण सकाळपासून जी मक्याची बी आहे ती जमिनीमध्ये घालून बुजवण्याचं काम करूया आणि मग परवाच्या दिवशी सगळं ते घालून झाल्यानंतर पाणी देऊन मग पूर्ण करूया सगळं कामकाज शेतीचं. मग दुसऱ्या दिवशी पाटील, त्यांची बायको सगळ्यांना लागणारं ते जेवण, नाश्ता, चहा पाण्याची सगळी व्यवस्था तिकडे सगळं घेऊन जातात शेतावरती. कारण घरापासून शेत हे 1.5 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती असतं. मग जेवण सगळं ते सगळं घेऊन जातात शेतावरती, कारण शेतावरती घरी येऊन परत ते सगळं घेऊन जाण्यात वेळ जाणार, म्हणून सकाळीच सगळं बनवून नेलेलं असतं आणि जोरदार त्या शेतीमध्ये काम सुरू होतं, ते बिया त्या जमिनीमध्ये रुजत घालण्यासाठी. आणि दिवसभरामध्ये तो 4-5 एकरचा पूर्ण प्लॉट ती बी टोकन करून, म्हणजे बी जमिनीत बुजवून वगैरे सगळं होतं. पाटील आता 2 शेतकऱ्यांना म्हणतात की उद्या तुम्ही दोघांनी कोणीतरी या आणि या शेताला पंपाच्या साहाय्याने पाणी द्या, म्हणजे काम पूर्ण होईल. मग दुसऱ्याच दिवशी 2 शेतकरी येतात, पंप चालू करून त्या 4-5 एकरला पूर्ण पाणी वगैरे लावून पूर्ण करतात. आता ती वाट पाहत असतात की कधी रुजून येतात ती मक्याची झाडं, रोपं. एक 8-9 दिवसांनी ती रोपं रुजायला लागतात आणि वरती त्यांची रोपं दिसायला लागतात. त्यांचे जे कोंब आहे ते दिसायला लागतात. पाटीलांना बरं वाटतं की आपण जी मेहनत करतोय त्याला काहीतरी फळ येतंय आणि सगळे शेतकरी देखील खुश होतात की यावर्षी मक्याची कणसं आपल्याला खायला मिळणार म्हणून. 15 दिवसामध्ये 1 ते 1.5 फुटाची ती रोपं होतात आणि एके दिवशी रात्री
अशी घटना घडते की रात्री त्या सह्याद्रीच्या त्या सगळ्या जंगलमय भागातून नीलगाई पाटीलांच्या शेतामध्ये येतात, ज्या ठिकाणी ती जी मक्याची लागवड केली त्याचा काही भाग 1-2-4 गुंठे त्याची नासधूस किंवा ते खातात वनगाई. दुसऱ्या दिवशी पाटील शेतामध्ये येतात, बघतात तर असं हे नुकसान झालेलं आणि त्यांना वाटतं की आता राखण केल्याशिवाय काय होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी 2 शेतकऱ्यांनी आता पुन्हा ते वाड्यावरती बोलवून घेतात आणि सांगतात की असं-असं रात्री घटना झाली. नीलगाईंनी मक्याची जी रोपं आहेत ती खाल्ली आहेत. आता आपल्याला राखण करावी लागणार किंवा तो दोघांवरती मी ती जबाबदारी देतो. तुमचा जो काही मोबदला असेल तो मी सगळा देणार. परंतु हे पीक हातात येईपर्यंत तुम्ही शेताची राखण करा. एकंदरीत 2-2.5 महिन्याची ती राखण करावी लागणार होती. तर ते 2 शेतकरी म्हणतात की ठीक आहे, आम्ही राखण करतो, आम्हाला काय अडचण नाही म्हणून. मग दुसऱ्याच दिवशी पाटील आणि ते 2 शेतकरी, ती जी शेतजमीन असते त्याच्या मधोमध एक गुलमोहराचं मोठं झाड असतं पसरलेलं. फांद्या पण भरपूर असतात. पाटील म्हणतात की या झाडावरती आपण मचाण बांधायची. आता मचाण म्हणजे काय? माचली ती झाडावरती झोपडी असते जी शेतामध्ये बांधली जाते. झाडावरती का बांधतात? ते वन्य प्राणी आपल्याला लांबून येताना दिसावेत किंवा आपलंही संरक्षण व्हावं, आपल्याही त्रास होऊ नये म्हणून ती झोपडी ज्या शेतामध्ये एखादं झाड असेल त्या झाडावरती बांधली जाते. त्याला आम्ही कोकणामध्ये मचाण किंवा माचली म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर दुसऱ्याच दिवशी तो 2 शेतकरी आणि पाटील त्या झाडावरती एक 25 फुटावरती उंच ती झोपडी बांधतात. त्याच्यावरती फळ्या वगैरे टाकून 3-4 माणसांना झोपता येईल अशी ती झोपडी तयार करतात. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून राखण करायचं ठरतं. रामा आणि सोमा असे 2 शेतकरी त्या शेताची राखण करणार तयार झालेले असतात. रामा काय म्हणतो पाटीलांना, "पाटील, आपण एक काम केलं तर, एक बुजगावणं तयार करायचं आणि ह्या शेतामध्ये लावायचं. म्हणजे सहजासहजी वन्य प्राणी शेतामध्ये येणार नाही. कारण त्यांना वाटतं की कोणतरी माणूस किंवा कोणतरी राखणदार शेतामध्ये आहे आणि ते सहजासहजी येत नाही. तर उद्याच ते बुजगावणं आपण या शेतामध्ये लावूया." तर पाटील म्हणतात, "मला तर ते बनवता येत नाही. असं काम कर, मग तूच ते बनव आणि उद्या शेतामध्ये आपण लावूया." तर रामा म्हणतो, "ठीक आहे, मी उद्या ते बुजगावणं बनवून आणतो." तर पाटील म्हणतात, "त्याच्यासाठी साहित्य काय-काय लागणार आहे?" ते म्हणतात, "बांबूच्या साहाय्याने एक मडकं बांबूच्या साहाय्याने बनवलं जातं. त्याला वरती शर्ट, खाली पॅन्ट वगैरे घालून माणूस दिसावा असं अशा पद्धतीने ते तयार केलं जातं." तर पाटील म्हणतात, "ठीक आहे, ते तू बघ आणि करून करून आण" म्हणून ते बुजगावणं. तर मित्रांनो, ह्यामध्ये पाटील म्हणतात, "तुला शर्ट, पॅन्ट वगैरे आणून देतो मी घरातून, तू इथे बनव." तर तो रामा म्हणतो, "नाही, नाही. मी आत्ताच 4-5 दिवसापूर्वी एका शेजारच्या गावातल्या एका श्रीमंत व्यक्तीकडे मी कामाला गेलेलो. त्याने त्याच्या मुलाचे जे कपडे आहेत जुने, ते मला वापरण्यासाठी म्हणून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शर्ट, पॅन्ट आहेत. ते त्याच्यापासून मी ते बुजगावणं तयार करतो उद्या आणि इथे शेतात आणून लावतो." त्याप्रमाणे रामा आणि सोमा दोघेही ते बुजगावणं दुसऱ्या दिवशी त्या शेताच्या मधोमध लावतात आणि यांची राखण सुरू होते रात्रीची. संध्याकाळी 8-9 वाजता ते जेवून झाल्यावरती त्या झाडावरती त्या मचाणामध्ये येऊन बसायचे. त्यांना पत्र्याचा डबा पाटलांनी दिला होता, जेणेकरून तो काठीच्या साहाय्याने वाजवा तुम्ही आणि तो वाजवल्यानंतर वन्य प्राणी शेतामध्ये येणार नाही, असं पाटीलांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी तो डबा पत्र्याचा दिलेला असतो त्यांना वाजवायला. आणि हे दोघेही बसून त्या मचाणावरती रात्री कंदिलाच्या प्रकाशामध्ये शेताची राखण करत असतात. आणि ते बुजगावणं त्यांच्या समोर अगदी त्या शेतावरती लावलेलं असतं. काय होतं मित्रांनो, रात्रीचे 12-12:30 वाजतात. रामा आणि सुमा दोघेही गप्पा गोष्टी करत असतात इकडच्या तिकडच्या आणि त्या गप्पा गोष्टी करता करता इकडे पूर्ण त्या शेतावरती आजूबाजूला नजर फिरवत असतात की वन्य प्राणी येणार तर ना, नीलगाई किंवा गवेरडे येणार नाहीत ना, यासाठी मध्ये मध्ये ते ओरडत असतात किंवा तो पत्र्याचा डबा काठीच्या साहाय्याने वाजवत असतो. आणि 2-3 दिवस होतात. कोणतेही प्राणी त्या शेतामध्ये येत नाही. आता ह्यांची राखण तरी देखील चालूच असते. पाटलांनी सांगितलेलं असतं, कधी प्राणी येतील याची काही गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे तुम्ही 2-2.5 महिने राखण करा. तुमचा मोबदला मी सगळा देणार. एके दिवशी पांढरं शुभ्र चांदणं पडलेलं असतं आणि हे दोघेही त्या मसाणावरती, झाडावर बांधलेल्या झोपडीवरती बसून कंदील अडकवलेला असतो झोपडीमध्ये आणि गप्पा गोष्टी यांच्या चाललेल्या असतात. एक 12:30
पावणे 1च्या दरम्याने रामा त्या झोपडीमध्ये बसलेला असतो आणि सोमा जरासा असं लवडलेला असतो अंथरुणावरती आणि गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. वाऱ्याची अचानक झुळूक येते आणि जो रामाने लावलेला जो बुजगावणा असतो तो असा हलू लागतो. असा डोलल्यासारखा वाटत असतो. रामा त्याच्याकडे निरखून पाहतो तर तो बुजगावणा आहे तो सतत असा हलल्यासारखा डुलल्यासारखा त्याला वाटतो आणि त्याला आता वाटतं की आजूबाजूला हवा सुटली आहे, वारा आहे, त्यामुळे ते बुजगावणं हलत असणार, कारण बांबूच्या साहाय्याने बनवलेलं आहे, त्यामुळे ते हलत असणार. आणि तो आपली मनाची समजूत घालतो आणि ही देखील गोष्ट कदाचित शक्य असेल, कारण आजूबाजूला वारा सुटलेला असतो, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही, त्या वाऱ्याने ते बुजगावणं हलत असेल. काही वेळाने मात्र रामा त्या बुजगावण्याकडे अधूनमधून पाहतच असतो आणि एका वेळी क्षणामध्ये असं होतं की तो जो बुजगावणा आहे तो 4-5 पावलं पुढे चालल्यासारखा रामाला वाटतो. रामाला आश्चर्य वाटतं की एखादा बुजगावणा जो आम्ही जमिनीमध्ये रुतवलेला आहे किंवा तो पुरलेला आहे, तो अचानक एक 4-5 पावलं उठून चालल्यासारखा किंवा पुढे आल्यासारखा मला कसा वाटला. आता तो पुन्हा एकदा निरखून त्या बुजगावण्याकडे पाहतो. तर आता मात्र बुजगावणं एका जागी स्थिर असतं. परत तो थोड्या वेळाने इकडच्या तिकडच्या गोष्टी दोघे जण करता करता पुन्हा एकदा रामाची नजर त्या बुजगावण्याकडे जाते. पुन्हा तसंच त्याला वाटतं की तो बुजगावणा परत 4 पावलं पुढे चालून आलाय. आता मात्र रामा घाबरतो आणि भीतीने त्याच्या मनामध्ये कालवाकालव सुरू होते आणि तो सोमाला म्हणतो, "सोमा, अरे मी तुला एक सांगू काय?" सोमा म्हणतो, "काय झालं?" "अरे, तो आम्ही जो काल बुजगावणा लावलाय ना, तो मला 4-4 पावलं पुढे चालत येतोय असं वाटतंय." तर सोमा म्हणतो, "अरे मूर्खा, तुला वेड लागलाय काय? असं बुजगावणा तो लावलेला निर्जीव बुजगावणा कधी पुढे चालत येईल काय?" आणि तो त्याला मूर्खात काढतो. आता रामा गप्प राहतो. काही वेळाने दोघे पुन्हा एकदा तो डबा वगैरे वाजवून झोपतात. परत 2-4 दिवसांनी एक रात्री 1:15च्या दरम्यान अशीच घटना घडते. येऊन जाऊन रामाची जी नजर आहे ती त्या बुजगावण्याकडे जात असते आणि आज मात्र रामाला एक विचित्र प्रकार त्या बुजगावण्यामध्ये दिसतो. त्याचे जे डोळे काढलेले असतात, जे मडक्याचं त्याचं जे डोकं बनवलेलं असतं, त्या डोक्याला जे डोळे काढलेले असतात, ते डोळे अचानकच चमकतात. ज्याप्रमाणे त्याच्यातून उजेड बाहेर पडावा, एखादा बल्ब लावलेला असावा आणि उजेड बाहेर पडावा ना, तसा त्या डोळ्यातून उजेड बाहेर पडतो आणि आता मात्र रामाची नजर त्याच्याकडे स्थिरावते. तर लगेचच मग ते चमकणारे डोळे बंद होतात. रामाचे आता मात्र हातपाय कापायला लागतात. त्याला काही सुचत नाही. तो आता म्हणतो की मी सुमाला सांगतो की अशी-अशी घटना घडते, तर त्याचा विश्वास बसत नाही. तरी देखील तो सुमाला सांगतो, "सुमा, अरे त्या बुजगावण्याचे डोळे आज मला चमकल्यासारखे वाटले." तर सोमा म्हणतो, "त्या बुजगावण्याकडे तू बघू नको. इतर ठिकाणी लक्ष दे. तुला भास होतोय. अरे त्या बुजगावण्याचे त्या खडूच्या साहाय्याने काढलेले त्या मडक्यावरती डोळे कधी चमकणार आहेत मूर्खा. झोप, नाहीतर त्या बुजगावण्याकडे पाहणं बंद कर." रामा आता पुन्हा निराश होतो. पुन्हा एकदा तो झोपी जातो. झोपतो. दुसऱ्या दिवशी मात्र एक अशी घटना घडते. तसेच रात्रीचे 12 वाजून गेलेले असतात आणि 12:15च्या दरम्यान वन्य प्राणी या शेतामध्ये येतात आणि याची चाहूल रामाला आणि सोमाला दोघांनाही लागते, की कोणतरी आपल्या शेताच्या दिशेने वन्य प्राणी येत आहेत म्हणून. आणि ते पाहतात तर काय, वनगाई, गवेरेडे मोठ्या प्रमाणावरती त्यांचा कळप असतो. तो शेतामध्ये आता नुकता आलेला असतो आणि त्याने ती रोपं खायला सुरुवात केलेली असतात मक्याची. हे दोघेही झरझर तो डबा घेऊन झाडावरनं खाली उतरतात आणि त्यांच्या कळपाच्या दिशेने वाजवत-वाजवत दोघेही दांडा वगैरे घेऊन धावतात. इतक्यात ती सगळी जनावरं इकडे-तिकडे पसरतात आणि सगळी जंगलाच्या दिशेने पुन्हा एकदा धावू लागतात. तसे हे दोघे त्यांच्या मागून तो कंदील, तो डबा घेऊन, दांडे घेऊन धावतात आणि त्यांना जंगलामध्ये पुन्हा परत पाठवतात. आणि जसे ते पुन्हा त्या शेताकडून आता पुन्हा एकदा त्या झाडावर, त्या मचाणामध्ये येऊन बसणार आणि त्या बुजगावण्याच्या बाजूने सोमा पुढे निघून जातो आणि आता मात्र रामा त्या बुजगावण्याकडे बघत असतो. बुजगावणं अतिशय निर्जीवपणे जसं लावलेलं असतं तसंच उभं असतं.
आणि त्याच्या बाजूने आता सोमा पुढे गेलेला असतो आणि रामा आता त्याच्या बाजूने पुढे जाणार. इतक्यात तो जरा पुढे जातो त्या बुजगावण्याच्या आणि ते बुजगावणं येते आपला हात रामाच्या खांद्यावरती ठेवून त्याला गच्च पकडतं. जसं गच्च पकडतं ना, रामाच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. तो मागे वळून बघतो, तर बुजगावण्याने एका हाताने आपल्या खांद्याला गच्च पकडलेलं असतं. तो मागे वळून बघतो आणि जोरजोरात ओरडा मारायला सुरुवात करतो, "सोमा धाव, धाव, धाव! अरे बुजगावण्याने मला पकडलं, धाव, धाव!" सोमा मागे वळून बघतो, तर ते बुजगावणं स्तब्धपणे, निर्जीव असं बुजगावणं त्या जागी उभं असतं. आणि तो धावत धावत येतो आणि "रामा काय झालं? अरे काय झालं? काय या बुजगावण्याने मला इकडे खांद्याच्या इकडे पकडलं आत्ता." अरे तो निर्जीव ते बघ बुजगावणं ते 7-8 फुटावरती त्या ठिकाणी आम्ही रोवून ठेवले तिकडेच उभं आहे आणि काय तुला एक नको नको त्या गोष्टी या ठिकाणी आठवत आहे. आता रामा बघतो तर खरोखरच 7-8 फुटावरती ते बुजगावणं असतं. परंतु रामाला एवढं मात्र निश्चित कळलेलं असतं की हा भास नाहीये, तर त्या बुजगावण्याने 100% आपल्याला पकडलेलं आहे. आणि परंतु हे सोमाने बघितलं नसल्यामुळे त्याचा विश्वास त्याच्यावरती बसत नाही. दोघेही आता येतात, मसाणावरती बसतात आणि रामा सोमाला सांगतो, "उद्यापासून मी इथे झोपायला येणार नाही. कारण इथे या बुजगावण्यामध्ये काहीतरी 100% वाईट शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे, जी आपल्याला त्रास देते म्हणून. तर मी उद्यापासून येणार नाही." सोमा म्हणतो, "मग तसं तू पाटलांना उद्या सांग." आणि दोघेही आता झोपण्याचा प्रयत्न करतात. जसा झोपण्याचा प्रयत्न करतात ना, पुढच्या 10 मिनिटांमध्ये असा प्रकार चालू होतो, त्या बुजगावण्यातून चित्र-विचित्र असा रडल्याचा आवाज येतो. दोघेही आता खडबडून जागे होतात आणि दोघेही आता त्या बुजगावण्याकडे पाहू लागतात. आता दोघांनाही कळतं, की त्या बुजगावण्यातून कोणतरी रडतंय, असा आवाज येतोय, आवाज येतोय. दोघेही त्यांचे हात कापू लागतात. अंग थंडगार पडतं बर्फासारखं. दोघेही त्या झाडावरून त्या मचाणातून खाली उतरतात आणि धावत-धावत आपापल्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी हे थेट पोहोचतात पाटलांकडे त्यांच्या वाड्यावरती आणि पाटलांना सांगतात, "पाटील साहेब, तुमच्या शेतावरती भुताटकी आहे." पाटील म्हणतात, "भुताटकी आहे? अरे एवढी वर्ष तर मी शेती करतोय, मला कधी काही जाणवलं नाही." तर रामा म्हणतो, "शेतावरती भुताटकी नाहीये. ज्या ठिकाणी आम्ही जे बुजगावणं लावलंय त्या बुजगावण्यामध्ये भुताटकी आहे. ते बुजगावणं एकदा तर मी चालताना पाहिलं, एकदा त्याचे डोळे चमकताना पाहिले, एकदा त्याने मला मागून पकडलं. या सगळ्या घटना आम्ही अनुभवल्यात आणि काल तर अशी घटना झाली की त्या बुजगावण्यातून रडल्याचे विचित्र असे आवाज येत होते, ते दोघांनी आम्ही अनुभवले." तर पाटील म्हणतात, "असं काय होतंय? एखाद्या बुजगावण्यामध्ये भुताटकी कशी असू शकेल किंवा एखादा वाईट शक्ती कशी असू शकेल?" त्यांना काही कळत नाही. दुसऱ्या दिवशी पाटील म्हणतात, "मी तुमच्यासोबत रात्री येतो." आणि आज रात्री पाटील, राम आणि सोमा तिघेही झोपतात. रात्री 1च्या दरम्यान तीच घटना पुन्हा होते. त्या बुजगावण्यातून कोणतरी रडतंय, पुरुष व्यक्ती कोणतरी रडतंय असा जोरजोरात आवाज येऊ लागला. तिघेही घाबरतात. ती रात्र कशीबशी त्या मचाणामध्ये त्या झाडावरती तिघे जण काढतात. दुसऱ्या दिवशी मात्र पाटील म्हणतात, "रामा, सोमा, 100% या बुजगावण्यामध्ये काहीतरी प्रेतात्मा आहे आणि याचा आपल्याला शोध घेतला पाहिजे." रामा आणि सोमा म्हणतात, "पाटील साहेब, आता करायचं काय?" तेव्हा पाटील साहेब म्हणतात, की "आमच्या 2-3 गाव सोडून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक मांत्रिक राहतात. त्या मांत्रिकांकडे आपल्याला जाऊन याच्या संदर्भात चौकशी केली पाहिजे." मग दुसऱ्या दिवशी लगेचच पाटील, रामा आणि सोमा त्या मांत्रिकाकडे जातात. मांत्रिकाच्या समोर बसून पाटील आणि रामा सोमा घडलेला सगळा प्रकार जो 15-20 दिवसामध्ये घडलेला तो तसाच्या तसा त्यांना सांगायला सुरुवात करतात, की एका वेळी ते बुजगावणं चालताना दिसलं, एकदा त्याचे डोळे चमकताना दिसले, एकदा त्याने मला मागून पकडलं, रामा सांगत होता. आणि पाटील साहेब म्हणतात, एकदा तर मी सुद्धा अनुभव घेतला. बुजगावण्यातून रडलेल्याचे चित्रविचित्र आवाज येत होते. आता मांत्रिक म्हणतो, की "थांबा, एक थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगतो." आणि मांत्रिक एक जपमाळ हातामध्ये घेतो आणि डोळे मिटून जपायला सुरुवात करतो. जशी त्याची माळ जपून होते, तशी ती माळ तो पाटावरती ठेवतो आणि त्यांना सांगायला सुरुवात करतो, की "तुमच्या शेतामध्ये भुताटकी नाहीये. भुताटकी जी आहे, ती तुमच्या त्या बुजगावण्यामध्ये आहे." तर पाटील म्हणतात, की "एखाद्या बुजगावण्यामध्ये भुताटकी व प्रेतात्मा कसा असू शकतो?"
हे काही आम्हाला कळत नाही. तेव्हा तो मांत्रिक म्हणतो, त्या बुजगावण्याला जे तुम्ही कपडे घातले, शर्ट आणि पॅन्ट, ते एखाद्या मृत व्यक्तीचे आहेत, ज्याने एक महिन्याभरापूर्वी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. आणि त्याचे जे कपडे आहेत ते त्या कपड्यांचा वापर करून ते तुम्ही बुजगावण्याबद्दल म्हणजे बनवलंय. आणि त्यामुळे त्या मृत व्यक्तीचा, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा जो आत्मा आहे, त्या बुजगावण्यामध्ये प्रवेश करून बसलाय आणि तोच ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आता रामाच्या लक्षात येतं, हे असू शकतं की शेजारच्या गावातल्या एका श्रीमंत माणसाने मला त्याच्या मुलाचे कपडे दिले होते आणि ते कपडे मी घरी घेऊन आलो होतो आणि त्या कपड्यांपासून मी ते बुजगावण्याबद्दल बनवलंय. त्यामुळे हा त्रास होत नसेल ना. मग दुसऱ्या दिवशी पाटील म्हणतात की याची चौकशी आपल्याला केली पाहिजे की ते नक्की कपडे कोणाचे होते. मग मांत्रिक सांगतो की तुम्ही ती चौकशी करून उद्या माझ्याकडे या. दुसऱ्या दिवशी पाटील जाऊन चौकशी करतात. तर तो जो श्रीमंत माणूस असतो, ज्याने रामाला आपल्या मुलाचे कपडे दिलेले असते, त्याच्या मुलाने काही त्यांचे अंतर्गत वादामुळे घरातच गळफास लावून आत्महत्या केलेली असते. आणि त्याचे कपडे जेव्हा रामा त्याच्याकडे कामाला गेलेला तेव्हा त्याने त्याला दिलेले असतात वापरण्यासाठी म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी रामा, सुमा आणि पाटील त्या मांत्रिकाकडे येऊन सगळा प्रकार सांगतात की हो, ते कपडे आहेत ते शेजारच्या गावातल्या एका श्रीमंत माणसाच्या मुलाचे आहेत, ज्याने गळफास लावून काही महिन्यापूर्वी आत्महत्या केली आहे. पाटील म्हणतात, पण बाबा आता याच्यावरती उपाय काय? आता आम्ही काय करू शकतो? मांत्रिक म्हणतात की ते जे बुजगावणं आहे, ते बुजगावणं नेऊन तुमच्या गावच्या सीमेवरती जी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये त्याची विल्हेवाट लावावी लागेल तुम्हाला. तरच तो प्रेतात्मा त्याच्यातून निघून जाईल आणि तुम्हाला होणारा त्रास जो आहे तो बंद होईल. मग त्यासाठी काय करता येईल? तर ते म्हणतात की ते म्हणजे बाबा त्यांना मांत्रिक सांगतो की ते बुजगावणं तुम्ही रात्री 12 वाजता नेऊन स्मशानभूमीमध्ये न्या. त्याच्यावरती लाकडं टाका आणि त्याला आग लावा. जेणेकरून त्याचा प्रेतात्मा आहे तो निघून जाईल, तो मुक्त होईल. नाहीतर तो तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही. तो असाच त्रास तुम्हाला देईल. आता हे तिघे जण दुसऱ्या दिवशी रात्री रामा, सोमा आणि पाटील ते बुजगावणं घेऊन जाण्यासाठी म्हणून शेतावरती येतात. जसं ते बुजगावण्याला हात घालतात तसा जोरजोरात त्याच्यातून रडण्याचा आवाज यायला लागतो. तरी देखील ते तो बुजगावणा घेऊन हातात पकडून तिघेही धावत धावत गावच्या वेशीवरती येतात. जसं ते वेशीवरती येतात तसे त्याची आतमधून जे रडण्याचा आवाज येतो तो जोर जोरात कानठळ्या बसवणारा आवाज येत असतो. ते तिघेही तो आवाज त्यांना सहन होत नाही. ते तिघेही त्या स्मशानभूमीमध्ये ते सगळं बुजगावणं तसं टाकतात आणि धावत धावत आपापल्या घरी निघून येतात. आणि तिघांनाही समजत नाही आता विल्हेवाट त्या बुजगावण्याची कशी लावायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र बघतात तर ते बुजगावणं जसंच्या तसं शेतामध्ये उभं असतं. त्या तिघांनाही आता काही समजत नाही आता काय करायचं. आज मात्र ते ठरवतात की या बुजगावण्याला आज कोणत्याही प्रकारे स्मशानभूमीत न्यायचं गावच्या वेशीवरती आणि त्याला लाकडं टाकून आग लावायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रात्री 12 वाजता तिघे जण येतात आणि त्या बुजगावण्याला पुन्हा एकदा नेण्यासाठी म्हणून उचलतात आणि जोर जोरात त्या स्मशानभूमीच्या दिशेने, वेशीच्या दिशेने धावत सुटतात. आणि त्या स्मशानभूमीमध्ये त्याला ते आडवं झोपवतात आणि त्याच्यावरती लाकडं टाकतात. जशी लाकडं टाकत असताना तसा त्या बुजगावण्यातून जोरजोरात रडल्याचा असा कानठळ्या बसवणारा आवाज येत असतो. आता बऱ्यापैकी लाकडं त्याच्यावरती ते रचतात आणि माचीच्या साहाय्याने त्याला आग लावतात. आणि ती आग सगळीकडे पसरतात. आग लागलेली असताना देखील त्या बुजगावण्यातून जोरजोरात रडल्याचा आवाज येत होता. आता बऱ्यापैकी लाकडांनी पेट घेतलेली असते. आता हे सगळ्या गोष्टीची खात्री करून पाहतात की आता हे बुजगावणं पूर्ण या आगीमध्ये जळणार आहे. आणि तिघे जण घरी यायला निघतात. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या मांत्रिकाकडे जाऊन सांगतात की त्या बुजगावण्याची आम्ही अशा प्रकारे विल्हेवाट लावलेली आहे. मांत्रिक पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रसामर्थ्यावरती पाहतो की नक्की त्याचा प्रेतात्मा त्या बुजगावण्यातून गेलाय का. तर त्याला समजतं की त्याला जो अग्नी दिला त्या बुजगावण्याला, त्यातून त्याचा जो प्रेतात्मा आहे तो त्या कपड्यातून मुक्त झालेला आहे आणि गेलेला आहे. आणि मग मांत्रिक सांगतो की उद्यापासून आता तुम्हाला शेताची राखण करायला काहीच हरकत नाही. त्याच्या ज्या कपड्यामध्ये जो प्रेतात्मा त्याचा अडकून राहिलेला
तो त्याला अग्नी दिल्यामुळे, त्या कुसवण्याला अग्नी दिल्यामुळे मुक्त झालेला आहे. उद्यापासून तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो पूर्णतः बंद होऊन जाईल. आणि तसंच झालं मित्रांनो. दुसऱ्या दिवशीपासून मग पाटील, रामासुमा सगळ्यांना होणारा जो त्रास आहे तो पूर्णतः बंद झाला. आणि मग शेताची राखण ते पुन्हा एकदा रामासुमा करू लागले. परंतु ही गोष्ट मात्र त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिली, की एखाद्या बुजगावण्यामध्ये प्रेतात्मा कसा प्रवेश करतो आणि त्यानंतर कोणता त्रास आपल्याला त्याच्या मार्फत होतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिघांनी अनुभवलेल्या असतात. तर मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या, म्हणजे इथून पुढे एखाद्या व्यक्तीची भयानक घटना, भयानक अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल. आजपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.